अजिंक्य भाऊ नमस्कार. नमस्ते भाऊ. प्रचार दौरा कसा चालू आहे? प्रचार दौरा चांगला चालू आहे. लोकांचा प्रतिसाद पण चांगल्या पद्धतीने मिळतोय. कारण आजची निवडणूक जर आपण पाहिली तर आजची निवडणूक खऱ्या अर्थानं परिवर्तनाची निवडणूक आहे. थोडासा संघर्ष त्या निमित्तानं होतोय, परंतु लोकांमध्ये परिवर्तन करण्याची भावना त्या ठिकाणी जागृत झाल्यामुळे ही निवडणूक आम्हाला साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने पुढे नेता येते. एकंदरीत तर लोकांचा कसा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? प्रतिसाद चांगला आहे, कारण जे उमेदवार आपल्या तिन्ही उमेदवार आहेत हे लोकांमधून आलेले आहेत. हे लादलेले उमेदवार नाही. इतर पक्षाचे जे काही उमेदवार आहेत ते पक्ष नेतृत्वाने वरिष्ठांनी ते भागावर लादलेले उमेदवार आहेत. परंतु आदरणीय या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी जे काही जनतेकडून उमेदवार आले, ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत, अनेक पक्ष त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना जोडले गेलेले आहेत आणि दादांनी भागाचा सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षामध्ये जे काही सहकारी काम करतात विशेषतः त्यांचे धन्यवाद दिले पाहिजेत का त्यांनी आम्हा सर्वांना सामावून घेतलं आणि आमच्या सोबत आमच्या बरोबरीने किंबहुना आमच्या पुढे जाऊन ते आज आपल्या पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी काम करत आहेत. राजकारणापेक्षा तुम्ही समाजसेवेचं जास्त काम केलेलं आहे. एकंदरीत तुम्ही जो पक्ष तुमचा राष्ट्रवादी पक्ष होता तो पक्ष बदलला, लोकांमध्ये जरा संभ्रम निर्माण झालेला आहे. आपण काय सांगाल याबद्दल? हो, बरोबर आहे. ज्यावेळेस मी लोकांकडे जातो भाऊ तर त्यावेळेस प्रामुख्याने नेमका पक्ष का बदलला किंवा अशा काय अडचणी आल्या याच्याबाबत मला विचारणं होते. कारण ज्या कुटुंबाशी ज्या पक्षाची मी गेल्या अनेक वर्षे एकनिष्ठतेने काम केलं तर ते काम करत असताना अचानकपणे असा निर्णय का घ्यावा लागला? आता लोकांमध्ये खरं तर लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात, कारण ही प्रक्रिया इतकी म्हणजे जलद गतीने झाली तर तेवढा वेळ त्या ठिकाणी मला चर्चा करायला बऱ्याच वेळेस मिळाला नाही. परंतु त्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. खरं तर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत होतो त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार चाचपणी सुरू केली आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार पक्षांतर्गत जे काही कार्यकर्ते ते कुणी इच्छुक नसल्यामुळे सुनीताताई बोराडे ज्या पूर्वाश्रमी शिवसेनेत काम करत होत्या त्यांना उमेदवारी देण्याचा त्या ठिकाणी शब्द त्या निमित्तानं पक्ष नेतृत्वाने दिला. त्या अनुषंगाने आम्ही सगळे मंडळी, मग आमची भागातली संघटना, आमच्या भागातले नेते, आम्ही सगळे मंडळी गेले 3-4 महिने म्हणजे त्यानंतर मधल्या काळात आरक्षण पडलं, परत खाली पंचायत समितीला देखील 2 अनुसूचित जमातीच्या महिला त्या ठिकाणी आल्या आणि मग ते आमचा तो प्रवास सुरू झाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की सुनीताताई बोराडे यांना तिकीट नाही, आता ते तिकीट बाबा आपल्या अमुक अमुक ह्या व्यक्तीला द्यायचंय. आता एकदा आपण लोकांमध्ये एक भूमिका घेऊन गेल्यानंतर अचानकपणे यू टर्न घ्यायचा, मग ते शब्द आणि तत्वाला कुठंतरी न पटण्यासारखं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या आणि नाईलाज असतो शेवटी या प्रक्रियेत माणूस पुढे आल्यानंतर जर अचानक थांबला तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होतात आणि ज्या माणसांनी त्या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली या प्रक्रियेत त्या माणसांचा, त्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हिरमोड होतो. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हा निर्णय त्या निमित्ताने घ्यावा लागला आणि मी आज जे काही लोकांशी चर्चा करतोय त्यामध्ये मी सांगतोय ठीक आहे, आता जी प्रक्रिया घडली ती काही कोणाच्या हातात नव्हती, पण जे घडत गेलं ते घडलंय. परंतु चांगले उमेदवार या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने तालुक्याचे आमदार आज आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहेत आणि मग त्या सगळ्या बाबी विचारात घेऊन आपण सर्व एकमताने पुढे जाण्याचा विचार त्या निमित्तानं करू. पैसे देऊन निष्ठावंतांना डावललं गेलं किंवा ही चर्चा तालुक्यामध्ये होतीये, याबद्दल आपण काय सांगाल? आता कसं आहे, वरिष्ठ पातळीवरचे जे काही नेते मंडळी आहेत ते वेगवेगळे अँगल्स त्यामध्ये असतात आणि त्यांनी ती तिकीटं कशी दिली, काय दिली. परंतु तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो प्रामाणिकपणे की जो शब्द आम्हाला दिला होता तो केवळ मला नाही तर भागातली जी संघटना आमच्या पक्ष नेतृत्वाकडे गेली त्यांना देखील शब्द दिला आणि त्याचा साक्षीदार 50 लोक त्या निमित्तानं भागामधले आहेत. त्यांनाही सांगण्यात आलं तुम्ही काळजी करू नका, तुमच्या म्हणण्यानुसार तुमची सगळ्यांची मागणी आहे का नाही, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहेत, तुम्ही माझे सहकारी आहेत आणि तुमच्या मागणीनुसार हे जे काही जिल्हा परिषद 12 तांबे जिल्हा परिषद गटाचं तिकीट आहे ते तुमच्या म्हणण्यानुसार दिलं जाईल. मग अचानक काय झालं, तिकीट बदललं गेलं. व अचानक काय झालं, आज मी काही भाषणं ऐकली, सभा ऐकल्या, त्याच्यामध्ये माझ्यावर पण टीका होते का मी याला तिकीट देणार होतो, याला सभापती करणार होतो. मुद्दा तो नाहीये, मुद्दा हा आहे का ज्या वेळेस आपण एखादी भूमिका घेतली मग त्याच्यामध्ये यू टर्न का घेतले गेले आणि शेवटी आम्ही तोंडावर पडलो ना लोकांमध्ये. आणि मग असं होत असताना आम्हाला का विश्वासात घेतलं गेलं नाही? पहिलं जर विश्वासात घेतलं असतं पूर्ण संघटनेला भाऊ तर निश्चितप्रमाणे आपण त्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन गेलो असतो. परंतु आज
ज्या काही गोष्टी घडल्यात त्याला फक्त संघटनेची चूक नाही, तर थोडंसं नेतृत्वाने पण विश्वास जर दाखवला असता किंवा काही गोष्टी स्पष्टपणाने सांगितल्या असत्या तर निश्चितप्रमाणे आमच्यासारख्या निष्ठावंतांवर पक्ष बदलण्याची वेळ आली नसती. आणि त्याच्याही पुढे ज्या काही टर्म्स अँड कंडिशन होत्या, जसं तुम्ही उल्लेख केला, तर त्या मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आज माझ्याकडे कुठला 2 नंबरचा व्यवसाय नाही, माझ्याकडे दुसरीकडून कुठून पैसे येण्याचा मार्ग नाही. आमचं कुटुंब किंवा माझं स्वतःचं हे सगळं शेतीवर अवलंबून आहे. मग त्या दृष्टीने त्या अटी आणि जे काही नियम आहेत ते मी पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे कदाचित आमच्यावर अन्याय झाला असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. बेनकेने ज्यावेळेस मुलाखत दिली त्यावेळेस सांगितलं की अजिंक्य माझा जीव आहे, भाऊ देवड्यावरती माझा जीव आहे. एकंदरीत बेनके कुटुंब तुमचे संबंध काय सांगाल त्याबद्दल? कारण का इतक्या वर्षाचं तुमचं हे असलेलं नेतृत्व तुम्ही आज सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय सांगाल बेनके कुटुंबाबद्दल? ज्या वेळेस मी माझ्या सामाजिक जीवनातून राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि मी सुरुवात केली, त्यावेळेसच मी त्या ठिकाणी बेनके कुटुंबाला जोडलं गेलो. आणि माझी स्पष्ट भूमिका हीच होती की कौटुंबिक जे काही आमचं नातं त्या ठिकाणी डेव्हलप झालं तर ते आजही आहे, परंतु ह्या राजकीय ज्या परिस्थितीमध्ये जो संघटनेने निर्णय घेतला किंवा ज्या काही गोष्टी घडल्या ते थोडंसं राजकारण आहे त्याच्यामध्ये. परंतु व्यक्तिगत पातळीवर मी जरी शिवसेनेत प्रवेश केला असला आणि साहेब माझ्यावर अगदी टीका केली किंवा रागावले, चिडले, काही बोलले, तरी आम्ही आणि आमच्या कुटुंबाने किंवा आमचे जे काही सहकारी कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे का त्यांच्यावर आपल्याला काही टीका टिप्पणी बोलायचं नाही. आतल्याच्या अंतर्गत काय बाबी आहेत, गोष्टी आहेत, त्याही आपल्याला समाजापुढे आणायच्या नाही, कारण त्याच्यातून विनाकारण वेगवेगळ्या गोष्टी समोर येत राहतात. आता मला लोक भेटतात, माझे जवळचे मित्र भेटतात, ते मला सांगतात बाबा हा असं बोलला, तो तसं बोलला, यांनी बाबा तुझ्याबद्दल असं मत व्यक्त केलं. परंतु मी सरळ मार्गाने जाणारा कार्यकर्ता आहे आणि भविष्यात हा दृष्टिकोन मी ठेवलेला आहे. जसं आम्ही आमच्या गावाचं चांगली कामं केली, गावामध्ये लोकांना मदती केल्या, आज ती संधी आम्हाला भागाच्या दृष्टीने आलेली आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि बेनके साहेबांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, परंतु आजची आमची भूमिका ही आदरणीय शरददादा सोनवणे यांनी आम्हाला संधी दिल्यामुळे आमची भूमिका ही दादांसोबत त्या ठिकाणी राहणार आहे. एकंदरीतच लांडे साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या घरी आलो होतो, 3 वेळा तुमच्या घरी गेलो. नक्की हा प्रकार काय होता? आपण ते बोलतात की जाहीर का 3 वेळा मी त्यांच्या घरी गेलो, अजिंक्यने ऐकलं नाही, काय सांगाल आपण नक्की? लांडे साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत आणि गेल्या 25-30 वर्षापासून या भागाच्या राजकारणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आता बरोबर आहे, ते माझ्या घरी त्या ठिकाणी आले, 2-3 वेळा त्यांचा मी पाहुणचार केला, त्यांना चहा, नाश्ता, जेवण जे आहे ते, आता कौटुंबिक पातळीवर एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तर त्याचा पाहुणचार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु ते घरी येत असताना त्यांनी ज्या काही मागण्या माझ्याकडे केल्या, त्या मागण्या मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, मी फार सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. काय मागणी केली होती? आता त्या मागण्या म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने जर पॅनल करायचं आहे तर त्यांनी मला सांगितलं, अजितदादांनी मला 6 महिन्यापूर्वी शब्द दिला अजिंक्य, आणि अजितदादांचा शब्द हा अंतिम शब्द आहे. उद्या अतुल बेनके सुद्धा माझं तिकीट कट करू शकत नाही. तर त्यावेळेस दुसऱ्या बाजूला अतुल शेठ म्हणायचे, नाही आपल्याला या माणसाला तिकीट द्यायचं नाही, संघटना जे म्हणेल, संघटना जे सांगेल त्याच विचाराने मी पुढे जाणार. मग आमची पण संभ्रमावस्था त्यामध्ये झाली. मग लांडे साहेबांनी सांगितलं, नाही माझं तिकीट फायनल आहे, तुला माझ्या पॅनलमध्ये लढावं लागेल, मी राष्ट्रवादीकडून लढणार आहे. आणि अतुल शेठ बेनके यांची इच्छा आहे की अजिंक्य हा माझा अतिशय जवळचा आहे, जीवाभावाचा आहे, त्याला मला पंचायत समितीला त्या ठिकाणी तिकीट द्यायचंय. पण पुढच्या चर्चेत ते असं म्हणाले की बाबा माझा अश्विनीताई त्या ज्या समोरच्या उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबाला त्यांना शब्द दिलाय आणि त्यांची 5-50 कोटभर रुपयाची पंचायत समितीला खर्च करायची तयारी आहे. मी म्हटलं साहेब 5-50 आणि कोटभर रुपये पंचायत समिती सदस्याला एवढा खर्च कशाला येतो ना, आणि तेवढी माझी कॅपॅसिटी नाहीये खर्च करायची. मग ते म्हटले बाबा तुझी कॅपॅसिटी काय? म्हटलं मी 2-5 लाख रुपये मित्रमंडळी जे काय मला आज मदत करतायत त्यांच्या माध्यमातून मी ते देऊ शकतो. ते म्हटले 2-5 लाख तर ग्रामपंचायतला पण त्याच्यापेक्षा अधिक खर्च होतो. मी त्यांना सांगितलं ठीक आहे खर्च होतो, मी आता ग्रामपंचायत लढवलं, आमचं पॅनल तिथं त्या निमित्तानं खामगावमध्ये आम्ही पूर्ण पॅनलचं सगळा भार उचलून त्या ठिकाणी आम्ही पुढे गेलो, तिथेही माझा खर्च झालेला, आज माझी ती कॅपॅसिटी राहिलेली नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं निवडणूक ही बाबा पैशावर चालते आणि जर पैसे नसतील तर तू याच्यात पडू नको. मग मी तोही निरोप त्या ठिकाणी बेनके साहेबांना दिला
परंतु त्यानंतर मात्र मला थोडी थोडी टाळाटाळ व्हायला लागली आणि निश्चितप्रमाणे एक माझा असा मनस्थिती तयार झाली आहे भाऊ, की राजकारणात खरोखर म्हणजे पैसाच लागतो का? आज जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आपण पाहिली तर आपला गोट्या भाऊ सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा, पण आज उपनगराध्यक्ष पदावर त्या वहिनी आमच्या बसल्यात. खरं आम्हाला अभिमान आहे हो. आणि सगळीकडे पैशाने म्हणजे मी आज लोकांपर्यंत जातो ना, अजिबात मला आजपर्यंत म्हणजे या 3-4 महिन्याच्या काळात एकाही माणसाने पैशाची मागणी केली नाही किंवा बाबा भविष्यामध्ये आज उद्या बूथचं काय मॅनेजमेंट आहे किंवा काय अशी कुणाकडूनही माझ्याकडून अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाही की बाबा अजिंक्यने आम्हाला पैसे दिले पाहिजे. त्यांचं एकच म्हणणं आहे की तू जे काम करतो आमच्या वेळे काळेला रात्री अपरात्री जेव्हा फोन करू तेव्हा तू आला पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे. आणि मग बाबा हे जर लांडे साहेब अशा पद्धतीने त्यांनी बरं झालं स्वतःहून सांगितल्या त्या गोष्टी बाहेर समाजात. आणि खरोखर माझ्याकडं आर्थिक त्या बाबी नसल्यामुळं मला थोड्याशा अडचणी आल्या आणि मी त्यांच्या पॅनलमध्ये समाविष्ट होऊ शकलो नाही. त्यामुळे लोकांनी पण संभ्रम करून घेऊ नका. मतदार तुम्ही राजा आहात. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की बाबा आतल्या काही ज्या गोष्टी आहेत आता त्या मी जास्त जर ओपन केल्या तर अधिकच गोंधळ वाढेल. त्यामुळे माझी विनंती आहे की बाबा पक्ष कुठलाही असो पण माणूस महत्वाचा आहे. शेवटी पक्ष आणि चिन्ह काय आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम आहे. आणि मी पुन्हा सांगतो दादांनी ते माध्यम आम्हाला उपलब्ध करून दिलं याचा सदैव आम्हाला अभिमान आहे. एकंदरीतच बेनके साहेबांनी म्हणजे तुम्ही तो विषय सांगितला की ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस बेनके साहेबांच्या विरोधातच हे लांडे साहेब उभे राहिले होते. एकंदरीतच तो फटका त्यांना बसला गेला. राष्ट्रवादीचं पश्चिम पट्ट्यातलं मतदान पूर्ण आपलं लांडे साहेबांना झालं आणि बेनके साहेबांना पराभूत व्हावं लागलं. तरी सुद्धा आज त्यांच्याच घरात उमेदवारी दिली गेली. आपण काय सांगाल? रास्त मुद्दा आहे, लोकांमध्ये पण बहु चर्चा आहे. आणि ज्यावेळेस 2024ची विधानसभा झाली त्यानंतर ज्या काही चर्चा आमच्या त्या निमित्तानं झाल्या तर एक मास लिडरशिप आपल्याला डेव्हलप करावी लागेल. आणि मग ती डेव्हलप करत असताना आपली जी काही पारंपरिक वोट बँक आहे, पारंपरिक आपले जे काही मतदार आहेत त्या रणनीती आता आपल्या थोड्याशा बदलाव्या लागतील. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला काय काय बदल केले पाहिजेत. आणि अतुल शेठ आणि माझं अतिशय जवळचं त्या ठिकाणी नातं असल्यामुळे सर्व बाबींवर आम्ही नेहमी चर्चा करत गेलो. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये जे कार्यकर्ते आपल्या भागातले आपल्या सोबत राहिले, बेनके कुटुंबासोबत राहिले, आज त्यांच्यावर आपण ज्या माणसाने तुमच्या पराभवाला तो माणूस कारणीभूत ठरला आज त्या माणसालाच तुम्ही तुमच्यावर लादलं, या कार्यकर्त्यांवर लादलं. ही संघटनेची मागणी ही होती. एखादं जिल्हा परिषदेचं सीट गेलं किंवा एखादा पंचायत समितीचं सीट गेलं तर हरकत नाही, परंतु आपली संघटना आपले कार्यकर्ते आणि आपलं कुटुंब एका जागेवर राहिलं पाहिजे हीच माझी पण मागणी त्या निमित्ताने होती. आणि आमचं कुठलेही वाद झाले नाही, आमचे भांडण झाले नाही, आमच्यात कुठलाही गैरसमज झाला नाही. केवळ आणि केवळ संघटना आणि नेतृत्व यांचा समन्वय करण्याचं शेवटपर्यंत काम कोणी केलं असेल तर ते अजिंक्यने केले. आणि भविष्यात माझी हीच विनंती असणार आहे कुठलंही नेतृत्व असलं त्याला संघटना ही पूर्ण ताकदीची आणि पूर्ण गरजेची असणार आहे भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने. तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय वाटते कशा प्रकारे त्या ठिकाणचं वातावरण आहे, तुम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी सन्मान भेटतोय, काय सांगाल आपण? शिवसेना परिवार हा राजकीय विचारधारेच्या माझ्या दृष्टीने जरी विरोधात असला तरी माझे सर्व पक्षीय संबंध असल्यामुळे मला तिथं गेल्यानंतर वेगळी काही अडचण आलेली नाही. अगदी पूर्व भागापासून तर पश्चिम भागापर्यंत बरेचसे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी माझे सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध मी जोपासलेले होते. त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. एक चांगला कार्यकर्ता, एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांना मिळाला याचा आनंद ते माझ्याशी बोलून व्यक्त करतात. आमच्याही गावामध्ये जे काही कार्यकर्ते होते त्यांनाही आनंद झाला. त्यांच्याशी बसून त्या ठिकाणी मी चर्चा केली. अशी भागातली जी काही लोक होती, आज दत्ताभाऊ गावारे असतील, सचिन भाऊ चव्हाण असतील, आज आमचे अशोकजी बोसरे असतील, आज राजू शेठ डुंबरे असतील, आमचे अविनाश शेठ आयर असतील, ही सगळी मंडळी, आमचे गिरधर काका, दशरथ शेठ, ही सगळी मंडळी मी सर्वांशी त्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. त्याचबरोबर आमची काही राष्ट्रवादीची जी काही संघटना होती त्याच्यामध्ये सगळे सहकारी सर्वांशी मी चर्चा केली आहे. आमच्या आपटाळ्यामध्ये मिटिंग झाली, आमची कोंडाजी बाबा डेरे आश्रमात मिटिंग झाली. आणि सगळ्यांच्या विचाराने पुढे जाणारा मी कार्यकर्ता आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याला घडवलंय, ज्या लोकांनी आपल्याला या राजकारणात त्या ठिकाणी मोठं केलंय, आज त्यांचा आदर ठेवून, या जनमताचा आदर ठेवून मला माझ्या निष्ठेचा त्याग करावा लागला, पण शब्द आणि तत्वाला मी जागलो याचं मला समाधान आहे. एकंदरीत तुमच्या गावात सभा झाली, त्या ठिकाणी तुमच्या गावात काही लोकांना पदं दिली गेली, काय सांगाल याबद्दल? नाही, आता राजकारणामध्ये भाऊ
सभा होणं, पद देणं किंवा या काही ज्या तडजोडी आहेत, डावपेच आहेत, हे सगळीकडेच केले जातात. याबाबत मला विशेष काही वेगळं काही वाटलं नाही. मी काम करतोय, मतदारांपर्यंत जातोय, त्यांना मी सांगतोय कशा पद्धतीने गोष्टी घडल्यात. परंतु हे होत असताना एक संस्कृती आपण ज्याला म्हटलो की टिकवणं, गाव बैठक टिकवणं ही अत्यंत गरजेचे आहे. ज्यावेळेस मी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मी गावाला विचारात घेऊन आमची गाव बैठक झाली. त्याच्यानंतर प्रचाराचा नारळ जेव्हा फोडला त्यावेळेस महिलांची आणि पुरुषांची अशा बैठका त्या निमित्ताने झाल्या. इतर जे काही माझे सहकारी आहेत त्यांनाही मी माझ्या अडचणी त्या निमित्ताने सांगितल्या. म्हणजे मी अंधारात ठेवून किंवा फसून कुठली गोष्ट केलेली नाही. आणि मग आज एक राजकीय संस्कृतीचा विचार केला तर ज्या पद्धतीने मला थोडंसं सॉफ्ट टार्गेट केलं जातंय किंवा माझ्याबद्दल अनेक मुद्दे त्या ठिकाणी लोकांमध्ये पसरवले जातात, संभ्रम केले जातात. ठीक आहे, निवडणूक 7 दिवसाची, पण मतदारांना माझं आव्हान त्या निमित्तानं आहे, 7 दिवसानंतर तुमच्यापर्यंत कुणी येणार नाही, पण हा अजिंक्य घोलप अगदी रात्री अपरात्री तुमच्या कुठल्याही वेळेत, तुमच्या सुखदुःखात, तुमच्या कुठल्याही कामाला, अगदी ते हॉस्पिटलचा असो, कुठल्या दाखल्यांचा असो, कुठल्या विभागातला असो, तिथं हा अजिंक्य घोलप प्रत्यक्ष येऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून तुम्ही हा जो काही संभ्रम निर्माण केला जातो याच्यावर विश्वास ठेवू नका. 7 नंतर इतर कुणी येणार नाही. हा अजिंक्य घोलप मात्र तुमच्यासाठी सदैव, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी लढत राहील, एवढं या निमित्ताने सांगतो. त्याच पद्धतीने ज्या सभा झाल्या त्यामध्ये टीका झाल्या, ते नेतृत्वाचं काम आहे. शेवटी त्यांना ते दाखवणं आहे, पण त्याच्यातून व्यक्तिगत पातळीवर त्यांनी माझ्यावर काही बोललेलं नाही. आणि खासगीमध्ये जे काही संभ्रम तयार केले जातात तो राजकीय डावपेचाचा भाग आहे, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. तसेच ज्या कार्यकर्त्यांना पदं दिली, ज्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुढे केलं गेले, ते माझ्या अतिशय जीवाभावाचे सहकारी आहेत. माझ्या बरोबरीने त्यांनी काम केलेलं आहे. उद्या त्यांना एखादं पद मिळालं, उद्या त्यांनी या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला, लोकांच्या दृष्टीने त्यांनी चांगलं काम केलं, तर त्याचा एक भाऊ म्हणून निश्चित मला आनंद आहे. त्यांनी भविष्यात अधिक उंचीवर जावं, तालुका स्तरावर काम करावं आणि लोकांची विशेषतः कामं त्या ठिकाणी मार्गी लावावी. राजकारणातल्या भूमिका जरी वेगवेगळ्या झाल्या तरी पण आमची मैत्री कधी कटुता त्या निमित्ताने येणार नाही. भविष्यात आम्ही सर्वजण पुन्हा एकदा या गावासाठी, या समाजासाठी एकत्रितपणाने काम करू. धन्यवाद. धन्यवाद.